आंतरराष्ट्रीय बातम्यांवर एक नजर टाकूया। श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे लोकांना पुराचा सामना करावा लागतोय। पुरामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय, तर याशिवाय अनेक जण बेपत्ता झालेत। मृतांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे। 2 लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसलाय। सिरियातील लष्करी तळावर बंडखोर गटाने ताबा केला। या दरम्यान शस्त्रे आणि वाहने हिसकावली गेली, तर एकूण 90 जणांचा मृत्यू झाला असून अल कायदा पुन्हा वरचढ होण्याची भीती वर्तवली जाते। बांगलादेश उच्च न्यायालयानं बुधवारी माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा खालिदा जिया यांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे। यानंतर खालिदा जिया ढाका येथील अमेरिकन दूतावास अमेरिकेच्या व्हिसा अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोहोचल्या। जियांना अनेक दिवसांपासून यकृत, हृदय आणि डोळ्यांच्या गंभीर समस्या आहेत। नासा अंतराळवीर सुनीता विलियम्स, अंतराळवीर बुच विल्मोर आणि इतर 2 सहकाऱ्यांनी सोबत थँक्सगिव्हिंग डे साजरा केला, जे गेल्या 6 महिन्यांपासून स्पेस स्टेशनवर आहेत।